नक्कीच या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना येणाऱ्या पुढच्या रविवारी प्रियदर्शनी आयोजित इंटर कॉलनी एक स्पर्धा ठेवण्यात आली आहे. त्या स्पर्धेमध्ये प्रवेश फी 3000 रुपये असेल आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 15,000 आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 10,000. आणि यावेळेस पहा काय झेल पकडलाय. पहा पेटनेम पिंचा यांच्याकडे हा सुरेख झेल टिपला गेला. विकेटचं पटन. पहा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला मिळाला ओमकार गायकवाड. बॅक टू पॅव्हेलियन. चला श्रवण गायकवाड उर्फ पिंचा या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू याच्या हाती सुंदर असा झेल टिपला गेला. नक्की जे इच्छुक संघ असतील त्यांनी इंटर कॉलनी आमचे मोठे बंधू अर्थातच सुशांत पगारे आणि गौरव आहिरे दादा यांच्याकडे आपलं नाव नोंदवायचं आपल्या संघाचं. पुढच्या रविवारी सुंदर अशी स्पर्धा आहे. 3000 प्रवेश फी असेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 15,000 आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000. सर्वांनी इंटर कॉलनीची ही स्पर्धा आहे. फक्त 8 टीम. तसंच विशाल सकपाळला देखील कोऑर्डिनेट करावं. धन्यवाद. पहा चेंडू अडवलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा डॉट बॉल. पहा चांगलं कमबॅक करतोय अवी सावरकर. पहिल्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांदी सोपवण्यात आली. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं त्याने टिचून गोलंदाजी केली. आपल्या संघाला मात्र विजयी ठरवला. यावेळेस हळूवार मनगडीचा वापर करत असताना एक धाव कंप्लीट केली. दुहेरी धावचा प्रयत्न परंतु नकार दिला. एकेरी धावेतच समाधान मानावं लागतंय. षटकाची समाप्ती देखील केली जाते आणि पहिल्या षटकाचा खेळ हा संपुष्टात आलाय. धावफलक आपण पाहिलं तर 1 गडी बाद 7 धावा. 4 षटकांचा खेळ. 4 गोलंदाज वापरले जातील. अतितडीचा सामना आहे मित्रांनो. आणि क्लायमेट देखील पहा आपण पाहतोय की मध्येच सावली येते मध्येच ऊन येतं. पावसासारखं क्लायमेट. कधीही पाऊस पडू शकतो. मात्र सुंदर असा देखावा आणि पाहिलं तर कोकणामध्ये पावसाची सुरुवात देखील झालेली आहे. निसर्गरम्य असं हे कोकण आणि त्या कोकणामध्ये देखील पावसाला सुरुवात झालेली आहे. न्यू बॉलर कल्पेश.
चला तर सोयीचा चेंडू होतो, व्हाईट बॉल. पुन्हा एकदा मनगडीचा वापर करायचा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करण जेठवा, चेंडू खाली येतोय. दोन धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि धावफलक आपण जर पाहिलं तर 10 धावा धावफलकावर. यावेळेस बॅटीची कडा घेऊन पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू, एकच धाव मिळते, 11 धावा. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावर आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी कल्पेश याला सोपवण्यात आली. ओ रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं, पाहूया चेंडू कुठे जातोय. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू पाठवलाय आणि धावा मात्र मिळत आहेत त्या 2. तीन चेंडू आणि मात्र 6 धावा आल्या आहेत. पुन्हा एकदा दुहेरी धावाचा प्रयत्न, मिसफिल्ड. पाहूया तिसरी धाव घेण्यात यश मिळेल का. कॉल तर दिलाय आणि यस इट इज. 3 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा, 2 गो. खूपच महत्वाचा सामना. सतरा धावा, 1 गो. शेवटचा चेंडू, दुसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावर आणि त्याचा शेवटचा चेंडू. हो यावेळेस पहा, अवी कोणती चूक नाही करत आहे. काय गॅदर केलाय चेंडूला आणि विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतंय. चला तर या ठिकाणी आमचे डेकोरेटर दादा, गणेश दादा घाडीगावकर, कुठे आपण असाल तर आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. चला, नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल, ऋषिकेश मोरे. धाव संख्या झाली ती 17, 17. न्यू बॅटर ऋषिकेश मोरे आणि आमचे लाडके क्रिकेटपट्टू बाबू मोरे यांचे चिरंजीव ऋषिकेश मोरे मैदानामध्ये दाखल. मागच्या सामन्यामध्ये एक दृश्य असं पाहायला मिळालं होतं की वडील आणि पुत्र एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळाले, बाबू मोरे आणि ऋषिकेश मोरे.
ओ आडव्या बाटीने खेळलेला चेंडू चेंडू काऊन लावलाय सीमा रेखा पार 6 रन. सामाजिक न्याय विभागाचे बापू धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. साहेबांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि स्पर्धेचा आनंद मात्र घ्यायचा आहे. आज आपण वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक पुन्हा एकदा चेंडू पाठवलं त्याच दिशेमध्ये 6 धावेसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. पंच आताच काय आहे 6 आहे की 4 आहे 6 नो बॉल नाहीये. ओके दोन चेंडू 29 धावा. पा काय कमालीची बॅटिंग करतोय तेजस. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र त्याने लगावले. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज. आणखीन एक मोठा फटका. यावेळेस पाहायचंय दर्शक बनेंगे खिलाडी. गेंद जाएगी दर्शकों में 6 रन के लिए. बॅक टू बॅक 3 षटकार हॅट्रिक ची संधी. हॅट्रिक मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. पहा 3 षटकार ते लगावले. काय 6 चेंडू 6 षटकार पाहायला मिळतील का? ओहो यावेळेस पहा काय चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. छत्तीस धावा. 4 चेंडू 36 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. ओहो क्या बात आहे. पहा काय कमबॅक आहे. सुंदर चेंडू वळवला. डॉट बॉल. वन टू गो. पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करेपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. आणि धावफलक आपण जर पाहिलं तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा. 38 धावा. शेवटचं षटक आणि महत्वाचं षटक असेल. पाहूया 4 षटक 4 गोलंदाज. चौथं षटक टाकण्यासाठी कोणाला आमंत्रित केलं जातंय? नक्कीच संघाचं डिस्कशन होत असताना चला थोडीशी घाई करायची आहे, वेळ कमी आहे.
चला गोलंदाजी मार्क होती रोहन. चला गाई करा पंच, गाई करायची. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मात्र मिळते. एकोणचाळीस धावा, 39. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रोहन गोलंदाजी मार्कवरती. अंतिम षटक त्याच्या खांदी सोपवण्यात आलंय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू रोहनचा. ओहो काय चेंडू अडवलाय पहा. एकच धाव मिळते. चाळीस धावा, 4 चेंडू अजूनही शिल्लक. सुंदर सामना आपण पाहत आहोत मित्रांनो. क्वार्टर सेमीफायनलचा हा सामना. विकास मित्र मंडळ त्याच्या विरुद्ध तरुण बौद्ध मित्र मंडळ. यावेळेस पंचांचे हात समांतर. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. 41. 2 चेंडू 41 धावा. चांगली कामगिरी करत आहे डावखुरी हाताचा फलंदाज. 41. 41 झाला. यावेळेस पहा चेंडूला फक्त दिशा दाखवली. बेचाळीस धावा, 3 चेंडू अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऋषिकेश मोरे यांचा, परंतु या ठिकाणी एकच धाव मात्र मिळते ऋषी मोरे यांना. चार चेंडू 2 to go. अंतिम षटकातले अंतिम 2 चेंडू. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू. पंचांचे हात पुन्हा एकदा समांतर होत असताना पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत आहेत की हा व्हाईट बॉल आहे. एक अतिरिक्त धाव नक्कीच खात्यामध्ये तब्दील केली जाते. धावसंख्या झाली 43. 43. यावेळेस मोठा फटका और एक बार गेंद जाएगी दर्शकों में 6 रन के लिए. चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेसाठी आणि सर्वाधिक मोठा स्कोर मात्र या ठिकाणी उभारण्यात आलाय. धावफलक आपण पाहिलं तर 50 धावा. संघाचं अर्धशतक मात्र या ठिकाणी कंप्लीट झालंय. क्या बात आहे. अजूनही मला वाटतं 1 चेंडू शिल्लक आहे. 1 to go. आणि पाहूया या शेवटच्या चेंडूवरती किती धावा मात्र येत आहेत. 50 धावा. संघाचं अर्धशतक झळकावलंय. ओ पुन्हा एकदा मोठा फटका. पाहायचं आहे झेल होता. 1 धाव, 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. चला 53 धावा धावफलकावरती. 54 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी देण्यात आलंय.
सॉरी तुला मी चहा बनवायला सांगितलं. एक कोणाकोणाला हवं एक लाईव्ह वाले दादांनो घ्या. तू चहा नाही पित ना रे का पितो? हे घ्या चहा घ्या रे. चला मैदानाचा ताबा घ्या लगेचच. विकास मित्र मंडळ 53 धावा मात्र धावफलकावरती. 54 धावांचा पाठलाग. चला तरुण बौद्ध मित्र मंडळ आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची. बॅटर पाठवा बॅटर. चला पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची. 54 रनाचा हा टार्गेट.
हो, पहिला चेंडू स्टेप आउट येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटीचा चेंडूचा संपर्क नाही, डॉट बॉल. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे अवघ्या 24 चेंडू मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. 2 धावा कंप्लीट. ओहो, पुन्हा एकदा सुंदर चेंडू वळवला, डॉट बॉल. चला, विकेटचं पतन येत आहे. बॅटीची कडा, फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू कार्पेट पद्धतीने. एकच धाव मात्र मिळते आणि धाव फळक जाऊन पोहोचते ते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग करण्यात आलेला हा चेंडू वाईट बॉल म्हणून घोषित केला जातोय. एक अतिरिक्त धाव मात्र खात्यामध्ये तब्दील केली जाते. वन टू गो, शेवटचा चेंडू असेल. चला, तर या ठिकाणी वंडी. चला, गोशांकी क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सोडला तो. डेली वेट आहे पण पाठी गेला ना तुझा बॉल, बॉटी गेला. वन वन काउंट आहे. किती आला स्कोर? हॅलो, आवाज नाही आ रहा तेरा. हाँ, बोल बोल. 5 रन. ठीक है, मैं कमेंट्री कर रहा हूँ, डालता हूँ थोड़ी देर में. बोल बोल. 7 रन झाले. मतलब समझा नहीं मैं. देखना पड़ेगा क्या कितना करने का. हाँ, करता हूँ. क्या हुआ बोल तो. अच्छा, किसका? मुन्ना का. फिर अच्छा, ठीक है. पहिलेच बॉल डॉट आला. काय सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा बाक टू बाक दुसरा चेंडू निर्धाव. पहा, लक्ष मोठा आहे. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावर. आतापर्यंत 2 चेंडू आपण पाहिले, दोन्ही चेंडू बाक टू बाक निर्धाव. आडव्या बाटीने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न
करण यांचा, परंतु गोशांकी क्षेत्र असल्यामुळे धाव फक्त मिळते ती एकच. सहा धावा. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऋषिकेश मोरे. चला तर 2 धावा नक्कीच खात्यामध्ये जोडल्या जातात. 8 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. यावेळेस मोठा फटका उंच हवेत चेंडू आहे. चेंडू नो मॅन झोन मध्ये पडला जातोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. शेवटचा चेंडू असेल. 1 टू गो. 10 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऋषी. आणखीन एक. यावेळेस पहा एकच धाव मिळते. चला तर तिसरं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलंय ओमकार गायकवाडला. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 43 धावा. 43. 12 चेंडू 43 धावा. 43 धावा 12 चेंडूंचं समीकरण. बारा चेंडू 43 धावा. 43 धावा 12 चेंडू. ओमकार गायकवाडचा पहिला चेंडू. यावेळेस आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. ऋषी मोरे. चेंडू खाली आला. कॅच लॉस. दोन धावा. 11 चेंडू 41 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु क्या बात आहे, सुंदर चेंडू या ठिकाणी टाकण्यात आला. डॉट बॉल. फुल टॉस चेंडू. नो बॉलचा इशारा लेग पंचांकडून. पहा 3 धावा प्लस नो, 4 धावा आत्ताच्या आणि फ्री हिट. चला धावसंख्या झाली ती 17. पहा काय चांगलं कमबॅक. सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा आडव्या बाटीने खेळण्याचा प्रयत्न होता. आखुड्या पद्धतीचा हा चेंडू. चेंडू विसावला जातो यष्टी रक्षकाच्या हाती. आणखीन एक डॉट बॉल.
4 चेंडू टू गो. यावेळेस मोठा फटका, चेंडू पाठवलाय सीमा रेखा पार. 6 धावा. बॉल आहे का? 23. शेवटचा चेंडू ओमकार गायकवाड यांच्या षटकातला. पुन्हा एकदा मिसफिल्ड. चला 25 धावा झालेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 29. 6 चेंडू 29 धावा. पहा, जर सामना जिंकायचा असेल तर 5 षटकार मारावे लागतील. ओहो, बाडीची कडा, विकेटचं पतन. अरे आवीला पाठवा बॅटिंगला, आवी सावरकरला. चला, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखवलं होते संघाचा कर्णधार अविनाश निर्भवने. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 4. चला, तर एकच धाव मात्र मिळते. वैयक्तिक खातं उघडलं जात आहे मिस्टर निर्भवने यांचं. आणि आता चला, तर पुढचा पुकार असेल टॉससाठी गणराज स्पोर्ट्स क्लब विरुद्ध नालंदा. टॉससाठी याचे टॉससाठी कर्णधार. चला, नालंदा आणि गणराज टॉससाठी या. यावेळेस मोठा फटका, पहा 3 खेळाडू एकत्र, झेल सुटला जातोय. यावेळेस मोठा फटका, पहा ज्याची गरज सुरुवातीला होती तो शेवटच्या वेळेला मात्र येऊन टिपतोय. 6 धावा. शेवटचा
वेम टॉस साठी आलाय. वेम टॉस साठी व्योम. नाही नवीन आहे. हळू हळू दादा. हळू दा हळू दा. अरे भाई जुने बॉलच नाही काय. चला गणराज स्पोर्ट्स क्लब आणि नालंदा टॉस करण्यात येईल. आमचे प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसाचा